हर हर महादेव, हर हर महादेव. गौरीकुंड ते केदारनाथ. आता आपण केदारनाथकडे निघालेलो आहोत आणि हा ट्रॅक चढत आहोत आपण. ट्रेकिंग खूप सुंदर ट्रेकिंग होत आहे. हा रस्ता, बाजूने घोडे घाई घाईत चाललेले. पूर्ण केदार घाटी पांढऱ्या शुभ्र ढगांनी झाकून गेलेली आहे. खूप सुंदर, अतिशय सुंदर. आणि हा केदारनाथचा ट्रेक करताना, पायी चालतानाचा जो आनंद आहे तो काही औरच. हा यात्रेकरूंना थोडी विश्रांतीसाठी शेड सुद्धा तयार केलेले असतं. आता आपण गौरीकुंडापासून जवळपास 3.5 ते 4 किलोमीटर वर आलेलो आहोत. 7:38 आपण चढायला सुरुवात केली होती आणि आतापर्यंत लगभग 4 किलोमीटर आलो असू. अजून 15-1 किलोमीटर चालायचं आहे. अतिशय सुंदर. स्वच्छतेची काळजी घेतली जाते. रस्ता पूर्ण स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. जागोजागी दर्शनार्थींसाठी, यात्रेकरूंसाठी स्टॉल्स असतातच. आणि त्यामुळे हा ट्रॅक अत्यंत आनंददायी आणि सुखकर असा होत असतो. जय भोले, जय भोले, जय केदारनाथ जयकारा करत सर्व पर्यटक छानपणे हा ट्रेक चढत असतात. सर्व प्रकारच्या सोयी सुविधा देखील इथे आपल्याला अंतरावर दिसून येतात. काही दर्शनार्थींकरता पालखीची देखील इथं पैसे देऊन सोय असते. पिठ्ठू असतं, घोडे असतात. स्वच्छ आणि शीतल थंड पेयाची, पाण्याची सुद्धा सोय असते. प्रसाधनगृहे जागोजागी असतात. आणि अशा प्रकारे सर्वांची ही यात्रा सुखमय, मंगलकारक अशी करण्याची जास्तीत जास्त सोय केलेली असते, काळजी घेतलेली आहे. आणि त्यामुळे ही यात्रा देखील खूप अत्यंत आनंददायी अशी होते. जय हो, जय भोलेनाथ, जय भोले, जय भोले. मेहनत कर रहे हैं. बस भोलेनाथ की कृपा. हाँ, चल रहा है. बाकी आनंद यात्रा है. और क्या, आनंद लेना है, पर तीसरा आनंद लेना है तो कोई श्रम नहीं है. और क्या, उनकी कृपा बन जाए बस. बस उनकी कृपा से सब चल रहा है. और क्या, उन्होंने बुलाया हम लोगों को. आ गए हैं. जय भोले, जय भोले, हर हर महादेव.